दशकानुदशके जंगलात बंदुकीच्या जोरावर सशस्त्र क्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या माओवादी संघटनेला आता घरघर लागल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. संघटनेचा एकेकाळचा सर्वोच्च नेता देवजी याने शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्याने बिथरलेल्या माओवाद्यांच्या तेलंगणातील उत्तर तालमेल कमिटीने पत्रक काढून आगपाखड केली आहे. देवजीला गद्दार ठरवत माओवाद्यांनी आपल्यातील सशल क्रांतीचा पुनरुच्चार केला आहे. माओवाद्यांचे 17 एप्रिल रोजीचे पत्रक 26 रोजी समोर आले. पत्रकात देशातील 2 राजकीय रेषांमधील संघर्ष अधोरेखित करत मार्क्स लेनिन माओ विचारसरणीवर आधारित सशस्त्र संघर्ष हाच योग्य मार्ग असल्याचा दावा करण्यात आला आहे. देवजी, कोबाड, वेणुगोपाल यांना दुश्मनांचे एजंट ठरवत त्यांच्यावर तीव्र टीका करण्यात आली आहे. भूमिगत पक्षाला कायदेशीर चौकटीत आणणे म्हणजे पक्षाचा अंतच असे म्हणत देवजीने मांडलेली लोकशाहीची भूमिका त्यांना अमान्य असल्याचे म्हटले आहे. देवजीसोबतच जनतेच्या सशस्त्र शक्तीशिवाय क्रांती शक्य नाही असे म्हणत त्यांनी छापामार युद्धाद्वारे जनआंदोलन मजबूत करण्याचा दावा केला आहे. या पत्रकानंतर गडचिरोली पोलीस दलाने कोणतीही जोखीम न पत्करता हाय अलर्ट जारी केला आहे. विशेषतः अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या तेलंगणा-छत्तीसगड सीमेलगतच्या तालुक्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन आणि गस्त वाढवण्यात आली आहे. माओवाद्यांच्या या धमकीवज पत्रकाचा प्रत्युत्तर देण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.